नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानेटकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. योग हा शब्द मूळतः संस्कृतच्या युज या धातूपासून बनलाय आणि याचा अर्थ होतो वैयक्तिक आणि वैश्विक स्तरावरील चेतनेचे एकत्रीकरण. भगवद्गीतेत सुद्धा सांगितल्याप्रमाणे जर आपण कर्म आणि अभिव्यक्ती याच्यात योगाची साधना करत गेलो तर निश्चितच आपल्याला आयुष्यात निरोगी राहायला मदत होऊ शकेल. 21 जून हा आता आंतरराष्ट्रीय योग दिन जवळ येत चाललाय. या निमित्तानं आपण गेल्याही आठवड्यामध्ये जीवनशैलीत बदल झाल्यामुळे येणाऱ्या विकारांवरती योग साधना कशी करायची याविषयी माहिती घेतली होती. त्याचबरोबर खरं सांगायचं तर प्रतिबंध योगाचा सुद्धा दुसरीकडे विचार केला जातो. रोग होऊ नये म्हणून कसा काय योग विचार आहे याचाच आपण आजच्या भागात विचार करणार आहोत. पाहूया आजचा विषय नेमका काय आहे. आजचा आपला विषय आहे आरोग्यदायी जीवनशैलीसाठी योग. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर दोन अतिशय युवक तरुणी आहेत. आज आपल्या बरोबर आहेत योग प्रशिक्षक गायत्री शेटे आणि श्रुती शिंदे. तुम्हा दोघांचंही कार्यक्रमात खूप खूप स्वागत आणि तुम्हाला नमस्कार. आजचा खरंच हा जो विषय आहे तो हाताळताना आपल्याला वेगवेगळी माहिती मिळणार आहे या दोघींकडून. आज आपला विषय आहे आरोग्यदायी जीवनशैलीसाठी योग विचार आणि त्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहे गायत्री शेटे आणि श्रुती शिंदे. तेव्हा आधी सर्वात पहिल्यांदा मी त्यांची कार्यक्रमात ओळख करून देते. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे वयाच्या 12व्या वर्षापासून त्या योग साधना करत आहेत आणि अतिशय कमी वयात एक योग प्रशिक्षक म्हणून त्यांनी उत्तम ख्याती सुद्धा मिळवलेली आहे. सध्या जवळजवळ 4.5 लाख फॉलोअर्स त्यांचे सोशल मीडियावरती आहेत. योग गुरु श्री प्रवीण बानकर यांच्या त्या पट्टशिष्या म्हणून प्रसिद्ध आहेत. सुहासिनी योग संस्थेच्या डायरेक्टरपदी त्या आहेत. शाळा महाविद्यालये अंध अपंग रिमांड होम अशा वेगवेगळ्या संस्था आणि वेगवेगळ्या प्रशिक्षण केंद्रातून त्या योगविषयक मार्गदर्शन करत असतात. दोघींचेही जीवन हे योगाला समर्पित आहे आणि म्हणूनच वयाच्या 22शीत खरं सांगायचं तर या योग क्षेत्रातल्या उत्तुंग कामगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा दिले गेलेत. महाराष्ट्राची बालयोगिनी योग तपस्विनी या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. मुंबई हायकोर्टाने वुमन्स अचीवर्स अवॉर्ड 2023 हा पुरस्कार देऊन सुद्धा त्यांना गौरवित केले. तेव्हा आज उत्तम आरोग्यासाठी योग आपल्याला कसा काय करता येईल याविषयी आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आता आपल्याला वेळ घालवायचा नाहीये. मी लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे आणि कार्यक्रमाला सुरुवात करते श्रुतीपासून. श्रुती, पुन्हा एकदा स्वागत करते तुझं. आणि अगदी पहिलाच प्रश्न मनात हा सगळ्यांच्याच येतो, तो माझ्याही मनात आहे की आपल्याकडे सध्या हृदयविकाराचं प्रमाण प्रचंड वाढलंय. हे सगळेच जण जाणतात. तर आपल्याला आपलं हृदय निरोगी ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी प्रतिबंध योग आपण नेमका कसा काय करू शकतो, त्याच्यासाठी काही ठोस असे पुरावे किंवा ठोस असा योग हा आपल्या योगा अभ्यासात सांगितला आहे का? काय सांगशील? योगा अभ्यास हाच एक ठोस उपाय आहे सर्व रोग निवारण्यासाठी. क्या बात आहे. माझे गुरुवर्य श्री प्रवीणजी वानकर सांगतात रोग झाल्यावर योग करण्यापेक्षा रोग होऊ नये म्हणून योग करावा. आणि आजचा आपला विषयच हा आहे. त्यामुळे हृदयाविषयी बोलताना मला सगळेच अवयव एकत्र तिथे दिसतात. याचं कारण असं, शरीरातल्या प्रत्येक अवयवाला रक्त पुरवठा करण्याचं कार्य हे हृदय करत असतं. त्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं असेल तर आपलं संपूर्ण शरीराचं आरोग्य हे चांगलं राहणार. मग हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवणं आत्ताच्या काळात का गरजेचं आहे?
कारण आता बघा, मी एक 2020चा अहवाल पाहिला होता आणि त्यामध्ये मी असं पाहिलं की 89.1 मिलियन लोकांना जगामध्ये कार्डियक अटॅक 2020ला आला होता. म्हणजे प्रत्येक वर्ष जसे एक वर्ष पुढे ढकललं जाते तसं सायन्स टेक्नॉलॉजी सगळं वाढतंय. म्हणजे आपली सगळी कामं जागच्या जागेला बसून होतात. याचाच अर्थ काय? चालणं कमी, धावणं कमी, मैदानी खेळ कमी झालेले आहेत. आणि मग या सगळ्यावरती उपाय म्हणजे घरच्या घरी योगासने करणं आवश्यक आहे. आणि ही योगासने कशी तर सगळ्यात सोपी, कोणीही करू शकतं, प्रत्येक जणांना जमेल अशी योगासने असतात. आताच आपण एक योगासन पाहणार आहोत, सर्वांगासन. आता माझे गुरुजी इथे सर्वांगासन दाखवतात. या सर्वांगासनामध्ये पाय पूर्ण वरती आणि डोकं पूर्ण खाली आहे. याचा अर्थ काय? जी आपली सर्वांची आताची स्थिती आहे, सरळ स्थिती, याच्या पूर्ण विरुद्ध आपण करत असतो. म्हणजे डोकं खाली, पाय वर. तर यामुळे काय होतं, गुरुत्वाकर्षणाची जी शक्ती आहे ती रक्ताला खालच्या दिशेने खेचत असते. मग जेव्हा खालच्या दिशेने रक्त खेचलं जातं तेव्हा इन्फेरियर वेना कवा आणि सुपेरियर वेना कवा याच्या मोठ्या वेन्स आहेत, जिथून अशुद्ध रक्त खाली खेचलं जात असतं, जे आत्ताही खरं खेचलं जातंय हृदयाकडे. पण सर्वांगासन, शीर्षासन, अधोमुख श्वानासन म्हणजे ज्या आसनांमध्ये डोकं खाली असतं अशा आसनांमध्ये जास्त प्रमाणात रक्त खेचलं जातं बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि यामुळे रक्ताचं शुद्धीकरण खूप चांगल्या प्रमाणे होतं. म्हणून ही योगासने आपल्याला खूप महत्वाची आहेत. व्यायाम करणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. याचं कारणच असं, आता जेव्हा आपण मैदानी खेळ खेळतो, सूर्यनमस्कार करतो, धावतो, स्किपिंग, दोरीच्या उड्या मारतो, तेव्हा आपल्या प्रत्येक सेलला जास्त रक्त पोचत असतं. आता 100 ग्रॅम मसलचं आपण उदाहरण घेऊयात. मला वाटतं तू हेच मगाशी आपल्याला आता एक इमेज दिसली होती त्याचबद्दल बोलत होतीस. येस, नक्कीच कंटिन्यू कर, तुझा जो विचार आहे तो. हो. आता आपण जेव्हा कुठलाही मैदानी खेळ खेळतो तेव्हा जास्त रक्ताचा पुरवठा सेल्सला होत असतो. याचं कारण असं, आता 100 ग्रॅम मसलला 3 ते 4 मिलीलिटर रक्ताचा पुरवठा हा प्रत्येक मिनिटाला होत असतो आत्ता या रेस्टिंग पोझिशनमध्ये. आणि जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा हाच रक्ताचा पुरवठा कितीतरी पटीने वाढतो. जवळजवळ 150 ते 200 मिलीलिटर रक्ताचा पुरवठा या 100 ग्रॅम मसलच्या पेशींना मिळतो. म्हणजे याचाच अर्थ संपूर्ण शरीराला जास्तीत जास्त रक्त पुरवठा करणारी सगळे व्यायाम प्रकार आणि सर्व योगासने आपल्याला महत्त्वाची ठरतात. तर असंच अजून पाहिलं तर फिमेल्समध्ये आणि मेल्समध्ये, आता फिमेल्समध्ये 4.9 लिटर रक्त हे प्रत्येक मिनिटाला हृदय फेकत असतं संपूर्ण शरीराकडे. आणि मेल्समध्ये हेच प्रमाण आहे 5 लिटर, 5 लिटरच्या पुढे. तर याचाच अर्थ असा की जास्तीत जास्त रक्त पुरवठा शरीराला करून देण्यासाठी व्यायाम कसा उपयोगी ठरतो, तर हेच प्रमाण 15 ते 18 लिटर पर्यंत जातं. म्हणजे प्रत्येक मिनिटाला जेवढा रक्त पुरवठा आत्ता शरीराच्या पेशींना होतोय त्याहून 3 ते 4 पटीने जास्त रक्त पुरवठा होतो. आणि रक्त पुरवठा म्हणजेच काय तर पेशींचं पोषण. तर पेशींचं जेव्हा पोषण होतं तेव्हा त्या पेशींमध्ये बिघाड होत नाही. कॅन्सर सारखे मोठे मोठे रोग आहेत ते होत नाहीत. तर पेशींचं आरोग्य चांगलं तर संपूर्ण शरीराचं आरोग्य चांगलं. रनर्स असतात, मोठे मोठे फुटबॉल प्लेयर्स, क्रिकेट प्लेयर्स असतात, त्यांच्यामध्ये जे स्टॅमिना जो वाढलेला असतो ना, याचाच अर्थ असा जो मायोकार्डियम हा जो मसल आहे, हृदयाचा मसल, त्याची कॅपॅसिटी वाढलेली असते. ते सेल्स त्यांच्या साईजमध्ये आणखीन ग्रो झालेले असतात आणि म्हणून त्यांची कॅपॅसिटी वाढते, स्टॅमिना वाढतो. पण हीच कॅपॅसिटी, हाच स्टॅमिना आपण घर बसल्याही करू शकतो. घरच्या घरी याच दोरीच्या उड्या, सूर्यनमस्कार, आत्ता आपण पाहतोय ती योगासने, हे करून आपण हृदयाची ताकद वाढवू शकतो. आणि सगळे कोलेस्ट्रॉल म्हणजे काय की जस्ट कोलेस्ट्रॉल तर प्रत्येकामध्ये आहे, पण हे जेव्हा LDL वाढतं तेव्हा आपल्याला ते घातक ठरतं. पण थोडीशी वाढ झाली की आपण घाबरतो. BP म्हणजे काय, आता ब्लड प्रेशर जो सुरू आहे तो हाय झाला की आपण घाबरतो. फक्त प्रमाण वर खाली होत असतं आणि ते प्रमाण कंट्रोलमध्ये आणणं आपल्याला योगासनांनी सोपं असतं. खरंय. मला वाटतं आता तू उल्लेख केला श्रुती, दोरीवरच्या उड्या. मला वाटतं खरं तर हा जो प्रकार आहे हा सगळ्यांनाच करता येण्यासारखा आहे. लहान मुलं तर अगदी खूप छान पद्धतीने दोरीच्या उड्या मारतात. 1 मिनिटात 150 उड्या मारण्याचा सुद्धा रेकॉर्ड लहान मुलांचा असतो. पण आपण कुठेतरी दोरीच्या उड्या मारायला जरासे लाजतो. तर मला वाटतं हे लाजायची गरज नाही. इतका सोपा, इतका छान हा व्यायामाचा प्रकार आहे जो श्रुतीने आपल्याला सांगितला. आणि हृदय खरं तर सगळ्याच अवयवांमधला फार महत्त्वाचा अवयव आहे आणि त्याचं आपल्याला रक्षण करायलाच हवं. तर आपण निरोगी राहण्यासाठी मला वाटतं मदत होईल तू ज्या पद्धतीने म्हणालीस.
आता मला गायत्रीकडे यायचंय. गायत्री, असंही एक बऱ्याच सगळ्या स्त्रियांच्या मनात येतं आणि हे प्रमाणही दिसतं की ज्या स्त्रीची प्रेग्नन्सी झालेली असते म्हणजे बाळंतपणानंतर पोटाची चरबी वाढण्याचं प्रमाण हे बऱ्याच महिलांमध्ये जास्त दिसतं. तर मग त्याच्यावरती आपल्याला तसं होऊ नये यासाठी काही काळजी घेता येऊ शकते का, किंवा त्याच्यावर आपण योग साधना नेमकी कशी करू शकतो? ऍक्च्युली कसं आहे, हा खूप महिलांचा प्रश्न आहे. म्हणजे बाळ झाल्यानंतर पोट वाढलेलं आहे माझं, असं मला खूप जणी विचारतात. तर हा प्रकार नेमका काय आहे तो लक्षात घेतला पाहिजे. याला डायस्ट्रेसिस रेक्टाय असं म्हटलं जातं. तर यामध्ये काय होतं की जेव्हा बाळ पोटामध्ये असतं आणि त्या बाळाला ग्रोथ जी लागते ती ग्रोथ होत असताना पोटामध्ये स्पेस लागते आणि ही स्पेस निर्माण होण्यासाठी जो आपला ॲब्डॉमिनल मसल आहे तो ॲब्डॉमिनल मसल स्प्लिट होतो म्हणजे स्ट्रेच होतो. आता आपल्याला तो कडक लागेल, परंतु प्रेग्नेंट जी महिला असते तिचा तो मसल लूज झालेला असतो आणि तो स्ट्रेच झाल्यामुळे पोटावरची जी चरबी आहे ती पण खेचली जाते आणि ते पोटाची साईज ती वाढते. आणि डिलिव्हरी नंतर काय होतं की महिला ज्या आहेत त्या पहिले जर व्यायाम करत नसतील आणि डिलिव्हरी नंतर देखील व्यायाम करत नसतील किंवा आहारामध्ये सुद्धा कॅलरीज गेन करणाऱ्या गोष्टी खात असतील तर त्यांची जी साईज वाढलेली असते त्यामध्ये त्या अजून काही खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे ते पोट अजून वाढतं आणि त्यामुळे महिलांना वाटतं की आता मी कसं कमी करू हे पोट. तर माझं म्हणणं असं आहे की पहिले तर व्यायामावरती नीट लक्ष दिलं पाहिजे. मला इथे सगळ्यात पहिलं आसन जे दिसतंय ते आहे अर्धनावासन. या आसनामध्ये हात, पाय आणि मान एकत्रपणे वर उचलणं फार महत्त्वाचं आहे. आपण जर आपण फोटो दाखवू शकलो तर इथे दाखवू शकतो. प्रयत्न करूया. तर अर्धनावासनामध्ये काय होतं की पोटाचा जो मसल आहे ना तो चांगल्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट होतो आणि तो कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे त्याची स्ट्रेंथ वाढते. आणि ही स्ट्रेंथ काय करते, जेव्हा महिला प्रेग्नन्सीनंतर फर्स्ट प्रेग्नन्सीनंतर काही महिलांचं पोट आपल्याला तितकं दिसत नाही. याचं कारण असं की ती स्ट्रेंथ असते आणि ते जे मसल्स आहेत ते पुन्हा मूळ जाग्यावर येऊ शकतात. पण सेकंड आणि थर्ड प्रेग्नन्सीनंतर महिलांचं पोट अधिक वाढतं. तर यासाठी ते मसल्समध्ये स्ट्रेंथ असणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी आसनं महत्त्वाची आहेत. मग त्यामध्ये मी अर्धनावासन सांगितलं, त्यामध्ये उत्तान पदासन हे अतिशय उत्तम आसन आहे, अधोमुख श्वानासन आहे, पश्चिमोत्तानासन आहे. त्याचबरोबर मी काही महिलांना हळूहळू प्रॅक्टिसने त्यांनी जर योगासनांमध्ये प्रगती मिळवली तर त्या पुढे पुढे पोटावरती दाब येणारी किंवा पोटाला चांगला ताण देणारी आसनं सुद्धा करू शकतात, ज्यामध्ये चक्रासन हे अतिशय उत्तम आसन आहे. त्याचबरोबर आपण धनुरासन हे आसन पोटावरती दाब देणारं आसन आहे आणि अर्ध मत्स्येंद्रासन पोटाला पीळ देणारं आसन आहे. अशी आसनं जर आपण यामध्ये केली तर खूप उपयोगाची ठरतात. आपल्याला एक आसन दिसतंय, याविषयी जरा सांगशील? हे आहे अर्धनावासन. मी पहिला जो जे आसन सांगितलं आपल्याला ते हे आसन आहे. या आसनामध्ये तुम्ही बघत असाल तर पूर्ण मसल कॉन्ट्रॅक्ट होतो, ॲब्डॉमिनल मसल, त्याच्यावरती चांगला ताण येतो आणि हे आसन अतिशय उपयोगी ठरतं महिलांना पुन्हा त्यांचे प्रेग्नन्सी नंतर वाढलेलं पोट किंवा ते मसल्स जे आहेत ते जागेवर येण्यासाठी. साधारण स्थितीत किती वेळ राहणं आता हे प्रत्येकाच्या कॅपॅसिटीवरती आहे. कोणी 10 सेकंद, कोणी 20 सेकंद, जर स्ट्रेंथ जास्त असेल तर 30 सेकंद देखील थांबतात. पण याची आवर्तन जर आपण जास्त वेळ केली आणि कमी कमी वेळ केलं तरी सुद्धा चालेल. त्यामुळे अशी आसनं आहेत जी आपण दररोज केली पाहिजे. त्याचबरोबर एक बंध मला इथे दाखवावासा वाटतोय, तो आहे उडियान बंध आणि तो अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे त्यामध्ये आपण जेव्हा श्वास सोडून पोट पूर्णपणे आतल्या दिशेने कॉन्ट्रॅक्ट करतो आणि त्या क्रियेमध्ये आपण जेव्हा थांबतो, तो बंध लावतो, तेव्हा मसल्स चांगले कॉन्ट्रॅक्ट होतात. ॲब्डॉमिनल मसल आतमध्ये खेचला जातो, ज्यामुळे महिलेचं पोट कमी करण्यासाठी सुद्धा मदत होते आणि मसल्स देखील स्ट्रॉंग होतात. आता तू म्हणालीस उडियान बंध, तर बंध म्हणजे नेमकं काय याविषयी जरा सांग. हो, बंध म्हणजे काय की तो आहे एक बांध आहे. म्हणजे आपण जेव्हा उडियान बंध म्हणा, जालंधर बंध म्हणा किंवा आपण असे अनेक बंध आहेत की ते करू शकतो आणि या बंधांमध्ये आपल्या सगळ्या पोटाच्या अवयवांना, घशाच्या अवयवांना खूप चांगला फायदा होतो. आता तुम्ही उडियान बंध बघत आहात, यामध्ये पोटाचा सगळा मसल किती आतमध्ये खेचला गेलेला आहे बघा आणि याचा खूप फायदा आपल्या संपूर्ण शरीराला होतो आणि बंधांविषयी आपल्याला जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. या बंधाला शक्ती चालना मुद्रा सुद्धा म्हणतात. अच्छा, म्हणजे आता बघा, शक्ती चालना मुद्रा तर शरीरामध्ये शक्ती ऊर्जा जास्तीत जास्त प्रमाणात वाढवण्यासाठी हा बंध उपयुक्त ठरतो. हा बंध पोटाचा असल्यामुळे पोटासंबंधित सगळे रोग दूर होतात. आता आपण सर्वांनी ऐकलंय की सगळे रोग आहेत ते पोटातून निर्माण होतात. सर्व रोगांचं मूळ हे पोट आहे. तर ते कसं, तर आपण जे अन्नपदार्थ खात असतो ते सगळे अन्नपदार्थ
पूर्णपणे पचले जात नसतात. त्याच्यातला काही भाग हा उरत असतो आणि हा लार्ज इंटेस्टाईनमध्ये असल्यामुळे लार्ज इंटेस्टाईनला आपल्या डोक्यावरती जसे केस आहेत तसे आतल्या बाजूने केस असतात, ज्याला विलाय असं म्हणतात. आणि या विलायमध्ये ही घाण साठून राहते. आता जेव्हा ही घाण साठून राहते तेव्हा तीच घाण रक्तामध्ये मिसळते, कारण रक्तवाहिन्या तर संपूर्ण शरीरामध्ये पसरलेल्या आहेत. तर ही घाण जेव्हा रक्तात मिसळते तेव्हा रक्त हे अशुद्ध होतं. असं अशुद्ध रक्त जेव्हा पॅनक्रियाजमध्ये जातं तेव्हा तिथल्या बीटा सेल्सला अनॲक्टिव्हेट करतं, मग डायबिटीज होतो. ओव्हरीजमध्ये गेलं की पिरियडचे प्रॉब्लेम, पीसीओडी, पीसीओएस हे त्रास होतात. मला वाटतं तू म्हणतेस तसं आपण एकेका या सगळ्या रोगांकडे येणार आहोत आणि त्याचे प्रतिबंध सुद्धा जाणून घेणार आहोत. फक्त इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बोलतो आहोत आरोग्यदायी जीवनशैलीसाठी योग, आणि या विषयावर आज आपल्याबरोबर मार्गदर्शन करण्यासाठी आहेत योग प्रशिक्षक श्रुती शिंदे आणि गायत्री शेटे. ब्रेकपूर्वी आपल्याला हृदयाचं महत्त्व आणि त्या संदर्भातली जी आसनं आहेत त्याबद्दलची माहिती मिळालीच होती. तसंच ज्या महिलांच्या बाबतीत असं होतं की पोटाच्या चरबीचा आकार वाढतो, तर त्यासाठी सुद्धा नियंत्रणासाठी कुठली आसनं करावीत याविषयी मार्गदर्शन मिळालं होतं. आता आपण पुढे जाणार आहोत. आणि मला वाटतं श्रुती, मगाशी एक उल्लेख तू केला होतास की पीसीओडीची जी समस्या आहे ती बऱ्याच मुलींमध्ये अलीकडच्या काळात वाढलेली दिसते. तर मला असं विचारायचं आहे की पाळी सुरू होण्यापूर्वी किंवा जेव्हा पाळी सुरू होते तर त्यानंतर विशिष्ट कुठली आसनं करावीत का, जेणेकरून हा आपला जो ही जी समस्या आहे, हा जो विकार आहे तो उद्भवणारच नाही. तर याविषयी तू काय सांगशील? आता मी जेव्हा शिबिरं घ्यायला शाळांमध्ये जाते किंवा माझ्याकडे ज्या मुली शिकतात त्यापैकी बऱ्याच मुलींची ही समस्या असते की पिरियड्सचा प्रॉब्लेम आहे, इरेग्युलर पिरियड्स आहेत किंवा ओव्हरीजमध्ये सिस्ट आहे. तर यासाठी करणार काय? आणि ही नैसर्गिक क्रिया आहे मासिक पाळी, तर यासाठी सुद्धा आपल्याला नैसर्गिक क्रियाच महत्त्वाची ठरणार. म्हणजे काय तर पालेभाज्यांचं सेवन करणं, परत फळं खाणं, त्यानंतर चालणं, व्यायाम करणं हेच उपयोगाचं आहे. त्यामुळे मी मुलींपेक्षा जास्त पालकांना सांगेन की आपण मुलांच्या आहारावरती नीट लक्ष द्यायला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींनी आपल्याला पिरियड्सचे त्रास थांबवता येतील. याचं कारण असं आहे, इरेग्युलर पिरियड्स असतील तर त्याच्याशी संबंध हॉर्मोन्सचा आहे आणि हॉर्मोन सेक्रिशन जर वेळच्या वेळी व्हायला हवं तर त्यासाठी अन्नपदार्थ किंवा त्यातले जे घटक आहेत ते सुद्धा आपल्याला योग्य ते घटक मिळाले पाहिजेत, जे आपल्याला पालेभाज्यांमधून आणि फळांमधून मिळतात. म्हणजेच काय तर निसर्गाकडून मिळतात. म्हणून जेवढ्या नैसर्गिक गोष्टी आपण करता येतील आपल्याला तेवढ्या केल्या पाहिजेत. म्हणजे आहार म्हणालीस ते तर आहेच, पण त्याचबरोबर योगासनाची तू त्याला कशी काय जोड देशील की कुठली करायला हवी? मी तेच सांगणार होते, योगासने सुद्धा कशी निवडली पाहिजेत. तर अशी योगासने की ज्यामध्ये पोटावरती दाब निर्माण होतो अशी योगासने निवडावी. जसं मंडूकासन आहे किंवा शलभासन आहे, धनुरासन आहे, नौकासन आहे, अर्धनावासन आहे. आणि अर्धनवासन आपण मगाशी बघितलं होतं की ज्याच्यात होडीसारखा आपल्या शरीराचा आकार. म्हणजे लक्षात आलं ना की सगळं वजन, सगळा प्रेशर जेव्हा पोटावरती येतो तर पोटावरतीच म्हणजे काय तर पोटातले अवयव असे आकुंचित होतात. आकुंचन प्रसरण क्रिया ही जी आहे ती रक्तवाहिन्यांचं सुद्धा आकुंचन प्रसरण करत असते. त्यामुळे तिथे रक्ताभिसरण वाढत असतं. रक्ताभिसरण वाढलं की तिथल्या पेशी ऍक्टिव्हेट होतात आणि मग काहीही रोग आपल्याला असेल कुठल्याही भागामध्ये शरीराच्या, तर ते रोग नाहीसा करण्यासाठी ते मदतशीर ठरतं. तसंच ब्रेनपर्यंत चांगला रक्तपुरवठा झाला पाहिजे, कारण मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे हॉर्मोन्सचं सेक्रेशनवरती पिरियड्स वेळच्या वेळी येणं हे अवलंबून आहे. त्यामुळे हॉर्मोन्स हे कुठलं आसन आहे? हे शलभासन. मी आता जे सांगितलं तेच. म्हणजे इथे पाहतोय आपण की पाय वरती असल्यामुळे पोटाच्या दिशेने रक्ताभिसरण जास्त होतं. ओटीपोट इथे खाली दिसतंय आपल्याला, म्हणजे ओटीपोटावर वजन देखील आहे आणि ब्लड सप्लाय सुद्धा खालच्या दिशेने होतोय. खरं, मला वाटतं ही आसनं करायला हवीत, जेणेकरून पीसीओडीची जी मुलींना येणारी समस्या आहे ती कदाचित नियंत्रणात येण्यात निश्चित मदत होईल. आणि लहान मुलींनी सुद्धा हे सगळे योगाचे प्रकार निश्चित करायला हवेत. आपल्याला एक फोन येतोय कार्यक्रमात, तो आपण घेऊया. शिवानंद वसेदार प्रश्न विचारतायत निपाणीहून. नमस्कार. नमस्कार मॅडम, शिवानंद. बोला. माझा प्रश्न असा आहे, काही लोक काय करतात की त्यांचं वजन जादा आहे किंवा वजन कमी आहे म्हणून त्यांनी नियम न पाळता जादा व्यायाम करणे, योगासन करणे वगैरे करतात. त्यांना म्हणजे ते व्यायामचे योगासनचे प्रकार माहीत नसतात, पण तसंच त्यांनी बरोबर योगासन वगैरे करतात. त्याच्यामुळे त्यांच्या शरीरावर काही प्रॉब्लेम होऊ शकते काय, आणि तसे होऊ नये म्हणून तुम्ही काय त्यांना मार्गदर्शन कराल, असं माझा प्रश्न झाला.
नक्कीच नक्कीच. गायत्री, मला तुझ्याकडे यायचं आहे आणि त्यांचं जे प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे मलाही हा मनात प्रश्न होताच. त्यांनी जो प्रश्न विचारला की बरेच जण वजन कमी करण्यासाठी माहीत नसलेली ही आसनं करतात, म्हणजे ती योग्य आहेत की नाही याचा विचार न करता. तर याबाबत तू काय आम्हाला मार्गदर्शन करशील, याविषयी काय सांगशील? ॲक्च्युली मला असं सांगायचं आहे की योगासनं जी आहेत ती आपल्याला जशी यूट्यूबवरती अनेक व्हिडिओज आपण बघतो किंवा गुगलवरती सर्च करून काही जण योगासनांचे फोटो पाहतात, त्या अंतिम स्थिती असतात आणि त्या अंतिम स्थिती आपल्याला जमल्याच पाहिजे असं काही नाही. त्यामुळे योग्य प्रशिक्षण भेटणं फार गरजेचं आहे. योगासनांमधल्या ज्या टेक्निक्स आहेत, म्हणजे अवयवांवरती कुठे दाब आला पाहिजे आणि कुठे स्ट्रेच आला पाहिजे, कुठे ताणतणाव नीट बसले पाहिजेत, हे सगळं नीट कळून घेणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे जेव्हा आपण आसनं करतो तेव्हा त्या आसनांमध्ये आपल्याला कुठलीही पोझिशन घेत असताना जर आता समजा एखादं आसन आहे जे अनुशिरासन आहे, ते आपण पूर्ण आसन एखाद्या व्यक्तीचं पाहिलंय आणि समोरची व्यक्ती जर बिगिनर आहे, समजा आता उष्ट्रासन आपल्याला दिसतंय, आता बिगिनर व्यक्ती जी आहे तिने हे संपूर्ण आसन जर पाहिलं आणि डायरेक्ट करायला गेली तर तिला कुठेतरी ताण जास्त बसू शकतो आणि त्यामुळे कुठली तरी इंजुरी देखील होऊ शकते. त्यामुळे योगासनांमध्ये टेक्निक लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. मग आपल्याला काय केलं पाहिजे नेमकं की त्या आसनाची अर्धी स्थिती काय आहे आणि ते आसन आपल्या लवचिकतेनुसार आपल्याला कितपर्यंत जमतंय आणि त्याच्यामधली लवचिकता हळूहळू वाढवत नेणं महत्त्वाचं आहे. डायरेक्टली आपण जर कुठलाही अटेम्प्ट केला तर ते आपल्या शरीराला झेपणारं नसेल, तेवढी लवचिकता नसेल तर आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून मी इथे असं सांगू शकते की आपण जेव्हा आसनं पाहतो तेव्हा त्या आसनाचा नीट अभ्यास आपण केला पाहिजे आणि योग्य ते मार्गदर्शन आपण प्रशिक्षकाकडून घेतलं पाहिजे. आणि जर आपण यूट्यूबवरती किंवा कुठलेही व्हिडिओज बघून करत असू ही आसनं, तर त्यामध्ये देखील आपण पूर्ण स्थितीला न जाता त्या स्थितीची अर्धी स्थिती सुद्धा चालेल. काही जणांचा हट्ट असतो की माझं आसन पूर्ण कसं होत नाही किंवा मला हे आसन संपूर्ण जमत नाहीये, तर मी अजून त्यामध्ये काही ताण देऊ का. हे आपण बघतोय ते हे आहे चंद्र नमस्कार आसन. आता यामध्ये हा जो बॅकवर्ड बेंड आहे यामध्ये अजून देखील बॅकवर्ड बेंड असतो, पण हा इतका पुरेसा आहे म्हणजे प्रत्येकाच्या बॉडी लँग्वेजनुसार किंवा त्याची जी शरीरयष्टी आहे त्यामध्ये लवचिकता जास्त नसेल तर त्याने जास्त ताण देऊ नये. आता काही जण जे आहेत ते आसनं जेव्हा करतात तेव्हा त्यांना गुडघा वर राहतो आणि काहींचे अर्धवट आसनं होतात. तर त्यासाठी अनेक असे प्रकार आहेत की ज्यामध्ये खूप आपण प्रेशर्स कमी घेऊन पण आसनं करू शकतो. असं नाही की आपल्याला पूर्ण आसन केलंच पाहिजे. जेवढी त्याची लवचिकता आहे त्यानुसार जर आसन केलं तर त्याचे फायदे देखील त्या व्यक्तीला तेवढेच भेटतात. खरं हे तर तू सांगतेस, पण वजन कमी करण्यासाठी एखादं सोपं आसन मला सांगशील? वजन कमी करण्यासाठी भरपूर सोपी आसनं आहेत. जसं अर्धमत्स्येंद्रासन आहे, धनुरासन आहे, ही आसनं अगदी सोपी आहेत जमायला. त्यानंतर अर्धनावासन आपण मगाशी पाहिलं, सर्वांगासन हे आसन सुद्धा सोपं आहे. सर्वांगासन जर आपल्याला त्याच्यातली टेक्निक लक्षात आली, कंबर उचलता आली तर, कारण खूप अशा जाड व्यक्ती आहेत आमच्या क्लासेसमध्ये देखील आहेत की त्या कंबर वरती उचलून जाड असल्या तरी सुद्धा सर्वांगासन करू शकतात. तर त्या ही आसनं जी आहेत ती वजन कमी करण्यासाठी अतिशय उपयोगाची ठरतात. त्याचबरोबर मी उत्तान पदासन सांगेन वजन कमी करण्यासाठी. आणि कोणासन खूप महत्वाचं आहे. हे आसन किती सोपं आहे बघा. म्हणजे फक्त साईड स्ट्रेच द्यायचा आहे आणि यामध्ये साईड फॅट जे आहेत ना ते जवळजवळ 8 दिवसामध्ये सुद्धा साईड्स कमी झालेल्या लोकांना अनुभव येतो. म्हणजे इतकं उपयोगी असं. हे जे ही आसनाची जी स्थिती होती ती किती वेळासाठी ठेवली पाहिजे? ही आसनाची स्थिती आता साधारण 30 ते 1 मिनिटं, 30 सेकंद ते 1 मिनिटापर्यंत ठेवलेली उत्तम. परंतु जर आपल्याला जास्त प्रेशर येतो आणि होल्डच होत नसेल आसन तर आपण रिपिटेशन्स त्यामधले वाढवलेले चांगले. म्हणजे 20 सेकंद आपण 4 वेळा हे आसन केलं तरी सुद्धा चालेल. पण अशी काही सोपी सोपी आसनं ती आपण थांबवू शकतो जास्त काळ. खरंय खरंय. आपण अजून एक आसन बघतोय, हे आहे सर्वांगासन. हे मी आसन तुम्हाला सांगितलं की हा आसन आता दिसताना पूर्ण सरळ पूर्ण स्थिती दिसते. आता जो बिगिनर आहे तो डायरेक्टली हे आसन जर करायला गेला तर त्याला त्रास होऊ शकतो. तर त्यासाठी फक्त कंबर उचलून विलोम आसन हा एक प्रकार आहे, त्यामध्ये तो सुद्धा करू शकतो. मर्कट आसन, यामध्ये बघा पोटाला किती चांगला पीळ बसलेला आहे आणि हा जो पीळ बसतो ना यामुळे साईड फॅट आणि पोटावरची चरबी दोन्ही एकत्र कमी होण्यासाठी हा ताण अतिशय उपयोगाचा आहे. आता हे किती सोपं आसन आहे. मला वाटतं ही नावं सुद्धा आपल्याला खरंच माहिती नसतात आणि इतकी सोपी आसन आहेत जी आपण करू शकतो. आपण गायत्री म्हणली त्याप्रमाणे की बरेच वेळेला अशी आसन स्थिती बघतो की जी आपल्याला जमत नाही. तर तू याबद्दल खूप छान सांगितलंस आणि वेगवेगळी आसनं आम्हाला दाखवलीस.
नक्कीच आपल्याला या सगळ्याचाच फायदा होऊ शकतो. मला श्रुतीकडे यायचं आहे. श्रुती, मला असं विचारायचं आहे की तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी शिबिरासाठी जात असता, वेगवेगळ्या शाळांमधून आपण शिबिरं घेत असता, तर बऱ्याच लहान मुलांचा हा एक थोडासा प्रॉब्लेम असतो की त्यांची उंची पटापट वाढत नाही आणि मग मुलांनाही टेन्शन येतं की बापरे माझी उंची मी 9वीत आलो तरी एवढीच राहिली आहे. तर तू उंची वाढवण्यासाठी नेमकं काय स्वरूपाच्या आसनांची आम्हाला माहिती करून देशील, काय सांगशील? अशी आसनं उंची वाढीसाठी केली पाहिजेत की ज्यामध्ये आपला मेटाफिसिस हा भाग ताणला जातो. मेटाफिसिस हा भाग म्हणजे कुठला की जिथे लॉंग बोन्स संपतात त्या ठिकाणी असणारे टेंडन्स म्हणा किंवा तिथले लॉंग बोन्सचे लास्ट पार्ट, तर हा पार्ट ताणला जावा यासाठी आपल्याला महत्त्वाची योगासने असतात की ज्यामध्ये जास्तीत जास्त पाय स्ट्रेच होतील. तर पाय स्ट्रेच होणारी, आता आपण ऐकलं असेल दोरीच्या उड्यांनी उंची वाढते, स्विमिंगने उंची वाढते, रनिंगने उंची वाढते. तर याचं कारणच असं आहे की मेटाफिसिस हा भाग ताणला जातो. तसं योगासनांमध्ये ताडासन, पर्वतासन, पश्चिमोत्तानासन, पदहस्तासन ही आसनं आपल्याला महत्वाची ठरतात. मगाशी पाहिलेलं सर्वांगासन देखील महत्वाचं ठरतं. त्याच्यामध्येच पाय जेव्हा डोक्याकडे आपण घेतो आणि हलासन हे होतं तेव्हा हलासनही आपल्याला उपयोगाचं ठरतं. म्हणजे थोडक्यात काय की जास्तीत जास्त मेटाफिसिस म्हणजे पायाचे मसल्स हे ताणले गेले पाहिजेत. लॉंग बोन्सचे लास्ट पार्ट असतात ते ताणले गेले पाहिजेत. अजून याचा संबंध आहे तो पिट्युटरी ग्लँडशी आहे. कारण कितीही शारीरिक मेहनत घेतली तरी ती साईड बाय साईडच असणार, बिकॉज ग्रोथ जी असते ती फक्त आपल्या डीएनए वरती अवलंबून असते. तर डीएनए वरती अवलंबून असल्यामुळे आपल्याला आतून बदल करणं फार गरजेचं असतं. हॉर्मोन्सचा बदल करणं फार गरजेचं आहे. मग आता पिट्युटरी ग्लँड्स मधून जी ग्रोथ होत असते शरीराची ती मुलींची 18व्या वर्षापर्यंत आणि मुलांची 20व्या वर्षापर्यंत होत असते. थोडंसं त्याच्या पुढे मागे होऊ शकतं पण साधारणतः एज हेच असतं. आणि या एजमध्ये सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजेत. मैदानी खेळ किंवा योगासने करून आपण उंची वाढीसाठी प्रयत्न करू शकतो. आणि व्हिटॅमिन डीचं प्रमाण शरीरामध्ये वाढवलं की आपल्याला उंची वाढण्यासाठी मदत होते. खरं मला वाटतं तू जे स्पष्टीकरण करतेस त्याच्यात तू याही बद्दल सांगतेस की जीवनसत्वाचं सुद्धा तितकीच महत्त्वाची भूमिका आहे, आहाराची सुद्धा तितकीच भूमिका महत्त्वाची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही ज्याच्यासाठी तो योग करता आहात तो योग विचार महत्त्वाचा आहे, त्याच्यासाठी तीच योगासनं करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय तो आपण घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याला प्रश्न विचारतायत जळगावहून. नमस्कार. नमस्कार. माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की अनेक प्रशिक्षण देणाऱ्या संस्था असतात, अनेक खाजगी योग प्रशिक्षक देखील असतात. अशा प्रशिक्षण संस्थेची किंवा प्रशिक्षकाची निवड करण्याच्या दृष्टीने कुठल्या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे की ज्या योगे शास्त्रशुद्ध योग प्रशिक्षण मिळेल? आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की अयोग्य पद्धतीने जर योग केला गेला, प्रशिक्षण घेऊनही काही चुका झाल्या, काही दोष त्यातनं निर्माण झाले की तर त्याचे काही साईड इफेक्ट शरीरावर आणि मनावर होऊ शकतात का? धन्यवाद. नक्कीच. मला वाटतं खूप छान दोन्ही प्रश्न त्यांनी विचारले. कारण आज इतकं योगाचं महत्त्व वाढलंय आणि त्याचा प्रचार प्रसारही इतका झालाय की अनेक वेळेला आपण योग विद्या शिकायची या हेतूने अनेक गोष्टी आपण त्याच्यासाठी तयार होतो आणि जॉईन करतो. तर त्यांचा पहिला प्रश्न होता की नेमकी संस्थेची निवड करताना किंवा प्रशिक्षकाची निवड करताना आपण कोणत्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे? गायत्री, काय सांगशील याविषयी? पहिले तर योग प्रशिक्षक हा निवडताना त्याच्यामध्ये अनेक क्वालिटीज असायला पाहिजे. पहिले म्हणजे आधी केले मग इतरांना सांगितले हे त्यामध्ये असलं पाहिजे. कारण जेव्हा आपण एखाद्याला प्रशिक्षण देतो किंवा त्याला शिकवायचं आहे म्हणताना या व्यक्तीला त्याचं संपूर्ण ज्ञान असणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून आपण योग प्रशिक्षक जेव्हा निवडू तेव्हा त्याच्या प्रत्येक शिक्षणा म्हणजे योगासनांबाबतीत, प्राणायामाबाबतीत त्याला किती माहिती आहे, त्यामधलं ज्ञान किती आहे. कारण आत्ताचा काळ असा आहे की सर्टिफिकेट किंवा डिग्री हा जो प्रकार आहे की अशा डिग्री किंवा सर्टिफिकेट अनेक लोक घेतात की ज्यामध्ये वरवर आपण प्रशिक्षण घेतलं आणि सर्टिफिकेट मिळवलं की मी योग प्रशिक्षक झालो. पण योग ही संज्ञाच इतकी व्यापक आहे की त्याचा खोल जो अभ्यास आहे, जो ऋषीमुनींनी मांडलेला आहे, तो प्रत्येक प्रशिक्षकाला माहिती असणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण नेहमी निवडताना त्या योग प्रशिक्षकाचा जो बॅकग्राऊंड आहे तो नीट तपासला पाहिजे की त्याची विचारधारणा कशी आहे, त्याची साधकांकडे पाहण्याची दृष्टी कशी आहे, त्याचबरोबर तो वेळेचं पालन
किती करतोय हे फार महत्त्वाचं आहे. कारण यम, नियम, आसन, प्राणायाम या अष्टांग योगातल्या ज्या पायऱ्या मांडलेल्या आहेत याचं पालन त्याच्या आचरणामधून आपल्याला दिसून येतं. त्यामुळे या सगळ्याची नीट आपण चौकशी करून किंवा आपल्याला लोकांकडे प्रशिक्षकाकडे पाहून देखील कळतं की ही व्यक्ती नेमकी तिच्या धारणेतून, विचारधारणेतून आपल्याला काय शिकवणार आहे. त्यामुळे हे नीट समजून घेणं फार महत्त्वाचं आहे आपल्याला. खूप छान उत्तर मला वाटतं गायत्री तू दिलंस या प्रश्नाचा. आणि त्यांचा अजून एक प्रश्न होता जो मला श्रुतीला विचारावासा वाटतो की जर आपण अयोग्य पद्धतीने काही योगासनं केली तर त्याचे शरीरावर काही विपरीत परिणाम होऊ शकतात का? काय सांगशील तू? योगासने करण्याची पद्धत खरी तर कुठलीच अशी अयोग्य नाहीये. योगासने कितीही कमी कालावधीसाठी जरी होल्ड केली ना तरी त्याचा उपयोग होतोच. नुसतं माणूस रेग्युलरली चालायला गेला तरी पण त्याच्या शरीरात अनेक बदल घडतात, चालणं ही नैसर्गिक क्रिया करून सुद्धा. तसंच योगासने म्हणजे काय की त्याला आपण नावं दिली गेलेली आहेत. प्रत्येक योगासनांना एक वेगवेगळं नाव दिलंय. पण अजून त्याच्या मुळात गेलो तर आपल्याला लक्षात येईल की शरीराची विविध पवित्रे म्हणजे योगासने, वेगवेगळे दिलेले ताण, वेगवेगळे स्ट्रेचेस आहेत ती योगासने आहेत. त्यामुळे हे स्ट्रेचेस कसे दिले पाहिजेत, केवढे दिले पाहिजेत. आपण प्रत्येकाची भूक पहा, जेवढी भूक असते तेवढा माणूस खातो. जेवढं प्रत्येकाचं खाण्याचं प्रमाण जसं वेगवेगळं असतं तसंच प्रत्येकाची प्रकृती ही वेगवेगळी आहे. लक्षात आलं? म्हणजेच काय तर योगासने सुद्धा आपल्याला झेपतील त्याप्रमाणेच केली पाहिजे. योगासनांमधून कुठलाही तोटा होत नाही आणि योगासनांमुळे कुठलीही शारीरिक हानी आपल्याला होत नाही. पण कसं आहे, जसं रनिंग पण आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे, पण जर आपल्या कॅपॅसिटीच्या पुढे जाऊन आपण धावण्याचा प्रयत्न केला तर पुढे काय होणार आहे. तर तसंच आपली जेवढी कॅपॅसिटी आहे, आपल्याला जेवढं जमते तशीच योगासने केली पाहिजे. जर थोड्याफार त्याच्यातल्या काही गोष्टी आहेत तेवढ्या समजून घेणं आपल्याला महत्त्वाचं आहे. जसं श्वासोश्वास, कुठल्याही योगासनामध्ये श्वासोश्वास कोंडायचा नाहीये. श्वास हा न कोंडता सामान्य श्वसनामध्ये आपण आसन स्थितीमध्ये स्थिर राहायचंय. तसंच कुठलंही आसन करताना आपल्याला दीर्घ श्वास घेऊन त्या आसन स्थितीमध्ये जाताना श्वास सोडायचा आहे. कुठलंही आसन सोडत असताना दीर्घ श्वास घेऊन आपण ती आसन स्थिती सोडत असताना श्वास सोडायचा आहे. तर ही जरा श्वासाच्या टेक्निक लक्षात ठेवायच्या. अजून एक गोष्ट अशी सांगेन की आपल्या लवचिकतेनुसारच प्रत्येक योगासन करावं. योगासने खूप वेगवेगळी आहेत. त्याला मग आपण सिंपल बेसिक म्हणतो, ॲडव्हान्स म्हणतो, पण बेसिक ॲडव्हान्स असाही त्यामध्ये प्रकार नाहीये. आता पद्मासन हे किती सोपं आसन आहे, पण पद्मासनाची मी जेव्हा प्रॅक्टिस करून घेते सर्वांकडून, मग त्याच्यामध्ये कसं जेवढे स्टुडंट्स जसे असतात की काही जणांकडून मी जे बिगिनर्स आहेत त्यांच्याकडून मी 1 मिनिट हा पद्मासनाचा सराव करून घेते. जे त्याच्या पुढे गेलेले आहेत त्यांच्याकडून अर्धा तास, 1 तास, इव्हन मी सुद्धा पद्मासनाची प्रॅक्टिस आहे किंवा प्रत्येक आसनाची प्रॅक्टिस 1-1 तास किंवा त्याच्या पुढेही नेलेली आहे. त्यामुळे इथे लक्षात येतं की पद्मासन हे बेसिकच आहे असं नाही. ते जेव्हा आपल्याला करताना जेव्हा ते अवघड वाटतं तेव्हा त्याला आपण ॲडव्हान्स म्हणतो. त्यामुळे हे एका साधकाने लक्षात घेतलं पाहिजे की बेसिक ॲडव्हान्स असा प्रकार नाहीये. कुठलंही योगासन आपल्याला झेपतंय तितकं केलं की ते शरीराला लाभदायक ठरतं. नक्कीच मला वाटतं ही फार गोष्ट दोघी आपल्याला सांगतायत की आपली जी क्षमता आहे त्या क्षमतेनुसार आपण हे आसन करायला हवं. म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचा तोटा होणार नाही, झाला तर निश्चित फायदाच होणार आहे. आपल्याला या विषयावर या दोघी असंच मार्गदर्शन करणार आहेत. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बोलतो आहोत आरोग्यदायी जीवनशैलीसाठी योग या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत गायत्री शेटे आणि श्रुती शिंदे. योग प्रशिक्षक म्हणून त्या खूप ठिकाणी वेगवेगळी प्रशिक्षणं देत असतात आणि त्याच निमित्ताने आज आपल्याला वेगवेगळ्या आसनांची माहिती सुद्धा त्या देत आहेत. तर मला आता गायत्रीकडे यायचं आहे. गायत्री, आर्थरायटिसचं प्रमाण सध्या अनेक लोकांमध्ये आढळतं आणि हाडांचा जो ताठरपणा येतो आणि त्याच्या ज्या वेदना होतात तर त्या असह्य असतात. तर मला असं तुला विचारायचं आहे की हे होऊ नये, हा हाडांचा ताठरपणा येऊ नये याच्यासाठी कुठली योगासनं मूळतः कामाला येतात का? काय सांगशील याविषयी? ॲक्च्युली खूप जणांना अर्थरायटिस आहे. यामध्ये प्रकार पण आहेत. रिमेटॉइड अर्थरायटिस आहे, त्यानंतर ऑस्ट्रिओ अर्थरायटिस आहे. या सगळ्यामध्ये आता ऑस्ट्रिओ अर्थरायटिस जर आपण बघितलं तर त्यामध्ये काय होतं की आपल्या ज्या हाडांमध्ये आपले जे जॉईंट्स आहेत ते किती मूव्ह करतात बघा. आता हा जो जॉईंट आहे हा इझिली मूव्ह करतोय, तसा गुडघ्याचा जॉईंट आहे, नेकचा जॉईंट आहे, हे सगळे मूव्ह करतात. ते कशामुळे? तर दोन्ही हाडांच्या मध्ये एक कार्टिलेज आहे ज्याला आपण टिश्यूजची गादी म्हटलं तरी चालेल. पण ही गादी जी आहे
ती जशी जशी झीज होत जाते या गादीची आणि ही दोन्ही हाडं म्हणजे गुडघ्याचं जर आपण उदाहरण घेतलं तर या गुडघ्याच्या वरचं आणि खालचं जे हाड आहे ना ते एकमेकांना घासू लागतं आणि त्या घर्षणाने वेदना निर्माण होतात आणि त्या वेदना इतक्या असतात की जरासं चाललं तरी दुखतं, वॉशरूमला बसताना दुखतं किंवा मांडी घालताना दुखतं. म्हणजे ह्या वेदना खूप वाढत जातात हळूहळू, हाडांना सूज येणं हा एक प्रकार आहे. तर यावरती खूप चांगले चांगले स्ट्रेचेस आहेत. हे स्ट्रेचेस आपण देणं फार महत्त्वाचं आहे. या ताणांमुळे आपल्याला चांगले मसल्समध्ये रक्तप्रवाह जो आहे ना तो चांगला प्रवाहित होतो. म्हणजे आता गुडघ्यांचा जर दुखणं असेल तर त्यासाठी जाणू शिरासन आहे, पश्चिमोत्तानासन आहे. त्याचबरोबर पार्टनर स्ट्रेचिंग जरी आपण केली, हा प्रकार एक वेगळा आहे की पार्टनरला घेऊन काही स्ट्रेचेस जर आपण दिले शरीराला तरी सुद्धा खूप उपयोगाचं ठरतं. आणि कारण आपण जेव्हा हे अर्थरायटिस असताना हाडांना जपून योगासनं करणं महत्त्वाचं आहे. कारण हाडांच्या वेदना असतात पण त्यामध्ये आपण ताण दिल्यामुळे ते जे आजूबाजूचे स्नायू आहेत ते मजबूत झाल्यामुळे त्या हाडाला आराम भेटतो. म्हणून योगासन आपण जाणू शिरासन बघतोय. आता हे आसन पूर्ण असं केलं नाही तरी सुद्धा चालेल. फक्त अंगठ्याला पकडून मान सरळ ठेवली आणि गुडघा जसा तिने अंगठ्याला पकडलेला आहे आणि तो खेचलेला आहे त्याने खालच्या ज्या गुडघ्याच्या नसा आहेत ना त्याला खूप चांगला ताण भेटतो आणि ह्या सगळ्या नसांना ताण भेटल्यामुळे आपल्या गुडघ्याला खूप रिलीफ भेटत असतो. त्यामुळे या वेदना कमी होतात या सगळ्या प्रकारांमुळे. त्याचबरोबर या अर्थरायटिसमध्ये आपण अशी काही आसनं आहेत की ज्यामध्ये स्ट्रेचेस आपण उभे राहून सुद्धा दिले पाहिजेत. शीर्ष अंगुष्ठासन आहे, आपण बघतोय हे भुजंगासन आहे. यामध्ये पाठीच्या कण्याला खूप चांगला फायदा होतो. त्याचबरोबर उभं राहून मी मगाशी सांगत होते पदहस्तासन, ते सुद्धा खूप चांगलं आहे. आपल्याला सूर्यनमस्कारामधली तिसरी पोझिशन माहिती असेल तर ती पोझिशन आपण जर केली ती सुद्धा अर्थरायटिससाठी अतिशय उपयोगाची ठरते. आणि मगाशी जसं गायत्री म्हटली रुमेटॉइड अर्थरायटिस हाही प्रकार आहे. आता रुमेटॉइड अर्थरायटिसचं कारण हे ऑटो इम्युन डिसीज आहे हा, तर इम्युनिटी पण स्ट्रॉंग करणं यासोबत महत्वाचं आहे. ऑस्टिओआर्थरायटिस मध्ये झीज होते आणि रुमेटॉइड मध्ये सूज येते. तर रुमेटॉइड अर्थरायटिस मध्ये प्रत्येक जॉईंटला सूज जाणवते. मग हाताची छोटी छोटी जॉईंट्स आहेत, पायाची बोटं आहेत, तर सगळीकडे हे वेदना जाणवत असल्यामुळे उठता बसताना त्रास होतो आणि काही करावंसं वाटत नाही. अशा वेळेस मग फक्त गोळ्यांचा आधार मिळतो. आणि अशा वेळेस मग जेव्हा आपण वॉर्मअप एक्सरसाइज करतो, जसे थोडेसे असे मानेच्या मुवमेंट्स आहेत, अशा मानेच्या मुवमेंट्स, त्यानंतर शोल्डर मुवमेंट्स ज्या या प्रकारे केला जातो. परत मग ह्या सगळ्या मुवमेंट्स आपल्याला ना ऑस्टिओआर्थरायटिस आणि रुमेटॉइड अर्थरायटिस मध्ये होणाऱ्या ज्या वेदना आहेत, त्या सुजेमुळे होणाऱ्या वेदना आहेत, त्या कमी करण्यासाठी उपयोगी ठरतात. म्हणून या सगळ्या हे व्यायाम प्रकार आहेत, सोपे प्रकार आहेत, ते केले पाहिजेत. आणि प्रिकॉशन म्हणून मी असं सांगेन की हाडांना चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला व्यायाम अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे लहानपणापासूनच मुलांना हे सगळे ताण देणं सगळ्या अवयवांना खूप महत्त्वाचं आहे. आणि कॅल्शियम डेफिशियन्सी ही महिलांमध्ये जास्त आढळून येते, त्याचा त्रास देखील होऊ शकतो. त्यामुळे आहारामध्ये पण बदल केले पाहिजे. आता आपण उत्तानासन पाहतोय, या आसनामध्ये तुम्ही बघताय की मागच्या बाजूला खूप चांगला ताण येतोय गुडघे सरळ ठेवल्यामुळे. आता यामध्ये बरेच जण गुडघे वाकवतात, तर ते न करता गुडघे सरळ ठेवून हे आसन, डोकं जरी नाही लागलं गुडघ्यांना जसं इथे दाखवलंय तसं नाही लागलं आणि फक्त अंगठे जरी आपण पकडले तरी खूप चांगला रिलीफ भेटतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे, मेनोपॉज नंतर इस्ट्रोजन हा हॉर्मोन सेक्रेट होणं बंद होतं आणि इस्ट्रोजनमुळे शरीरातल्या अनेक क्रिया आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीने घडत असतात. जसं कॅल्शियमचं देणं सुद्धा, कॅल्शियम डायजेस्ट होऊन आपल्या हाडांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे इस्ट्रोजनकडे सुद्धा असतं. याविषयी आपण अधिक जाणून घेऊया. फक्त एक फोन येतोय म्हणून तुला थांबवलं. काशीगंगा वाघ आपल्याला प्रश्न विचारतायत जळगावहून. नमस्कार. 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 नाही, नमस्कार मॅम. नमस्कार. प्रश्न असा होता की 40शीत येणाऱ्या किंवा 40शी नंतरच्या स्त्रियांसाठी मन प्रसन्न राहण्यासाठी किंवा शरीर त्वचा याच्यामध्ये खूप हार्मोनल चेंजेसमुळे बदल होत असतात आणि एकूणच मन प्रसन्न राहण्यासाठी कोणता व्यायाम असावा? नक्की नक्की या प्रश्नाचं आपल्याला ते उत्तर देतील. तू श्रुती काहीतरी सांगत होतीस कॅल्शियमच्या बद्दल, तर ते आपण आधी पूर्ण करू आणि मग प्रश्नाकडे वळू. ताईने जो आता प्रश्न विचारला त्याच्याशीच खरं संबंधित आहे. कारण 40शी नंतर म्हणजे 45-50 एज असताना मेनोपॉज होतो. मेनोपॉजमध्ये जेव्हा इस्ट्रोजन सिक्रिशन बंद होतं तेव्हा जसं मी कॅल्शियमची कमतरता आपल्या बोन्सना जाणवते हे सांगितलं, तसंच शरीरामध्ये अनेक बदल घडतात. फेशियल हेअर आहे, सतत घाम फुटणं आहे, परत वेट वाढत जाणं आहे, पियर शेप बॉडी होते, म्हणजे हिप्स कमरेचा भाग आहे हा वाढत जातो आफ्टर मेनोपॉज. तर जसं ताईने आता प्रश्न विचारला की त्यामध्ये
हॉर्मोन चेंजेस होत असतात भरपूर. 2 वेळेस शरीरामध्ये हॉर्मोन चेंज होत असतात स्त्रियांच्या बॉडीमध्ये. एकतर मेनार्च फर्स्ट म्हणजे जेव्हा पिरियड्स स्टार्ट होतात आणि पिरियड्स एंड होतात तेव्हा म्हणजे मेनोपॉज. या दोन्ही वेळेस हॉर्मोन चेंजिंग होत असते. तर जे नंतरचा मेनोपॉज हा जो भाग आहे ना तोही तितकाच महत्वाचा आहे जेवढा मेनार्च महत्वाचा आहे. मेनोपॉज नकोसा वाटतो कारण तेव्हा शरीर खूप वेगळं रूप धारण करत असतं आणि त्याचंच डिप्रेशन येतं. त्यामुळे ताईंनी आता उल्लेख केला तो प्रसन्न मनाचा. मला वाटतं गायत्रीला आपण विचारूया की प्रसन्न मन राहण्यासाठी काही प्राणायाम किंवा वेगळा काही आम्हाला आसनाचा प्रकार सांगशील का? प्रसन्न मन राहण्यासाठी वेगळा प्रकार म्हणजे मी प्राणायामाविषयी असं सांगेन की आपण जेव्हा श्वासाने एंटर करतो तेव्हा आपण कॉन्सन्ट्रेट होतो, एकाग्र होतो. त्यामुळे यासाठी अनुलोम विलोम, भ्रामरी हे असे अनेक प्राणायाम आहेत. आणि जसं तू आता म्हटलीत की मन प्रसन्न राहण्यासाठी, मनशांतीसाठी अनेक जण अनेक उपाय शोधत असतात. तर मला असं वाटतं की मनशांती ही माणसाला का हवी आहे, तर का आवश्यकता आहे, तर त्याचं एकमेव कारण म्हणजे आनंद हवाय. प्रत्येक व्यक्तीला आनंद हवा आहे आणि दुःख कोणाला नकोय. पण आत्ताची परिस्थिती आत्ता अशी आहे की तुकाराम महाराज म्हणतात ना, सुख जवळ पडे दुःख पर्वता एवढे. अशी परिस्थिती असल्यामुळे आपल्याला आपणच हे सगळं ओढावून घेतलेलं असतं आणि यामुळे काय होतं की मनावरती असे काही ताणतणाव किंवा विचारांमध्ये खूपच बदल होत जातात. आणि म्हणून ह्या सगळ्यामधून बाहेर निघण्यासाठी अनेक अशी आसनं प्राणायाम आहेत जे आपण केले पाहिजेत. पण आपण जेव्हा यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काम केलं पाहिजे ते म्हणजे विचारांवर लक्ष देणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण दिवसभरातून जर आपण 60,000 विचार करत असू तर त्यामधले 50,000 विचार तरी आपण लक्षपूर्वक शुभ करणं फार महत्त्वाचं आहे. यावरती लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे कारण विचारच आपल्या जीवनाला आकार देत असतं. आणि विचारांचा पण विचार करणं फार महत्त्वाचं आहे की मनामध्ये नेमके कुठले विचार आपले आले पाहिजेत. म्हणून हे जे ऋषीमुनींनी अष्टांग योग मांडला ना, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, या सगळ्या पायऱ्या का मांडल्या? कारण ऋषीमुनींना ठाऊक होतं की हा जो मनुष्य आहे तो जन्माला आल्यानंतर सुखाच्या शोधामध्ये धावत राहणार आहे आणि शांतीच्या शोधामध्ये धावत राहणार आहे. तर ह्या पायऱ्यांमधून त्यांनी बालपणापासूनच हे संस्कार मुलांवरती किती सोप्या पद्धतीने, जसं आई मुलांना सांगते नेहमी खरे बोलावे, खोटं बोलू नको, स्वच्छ शरीर ठेव. आसन कशासाठी, तर स्थिर राहा. पहिले तू शरीराने स्थिर हो, शांत बस, पहिले शरीर स्थिर कर, मग ते मनावरती आपल्या येणारच आहेत. म्हणजे मला वाटतं हे तुला हेच सांगायचं की योग साधना करत असताना इतर विचार बाजूला ठेवा आणि ती योग साधना करा म्हणजे आपल्याला त्यातून खरा आनंद मिळेल. या विषयावर नक्कीच आपण बोलूया. फक्त इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपल्या बरोबर आहेत गायत्री शेटे आणि श्रुती शिंदे आणि ते आपल्याला मार्गदर्शन करतायत आरोग्यदायी जीवनशैलीसाठी योग या विषयावरती. मला वाटतं श्रुती तू बोलत होतीस आणि प्राणायामाचं महत्त्व आम्हाला सांगत होतीस, पण त्यालाच जोडून माझ्याही मनात एक प्रश्न आहे की अनेक लोकांच्या मनात ही शंका असेल की आपलं पोट हे साफ होत नाही आणि कॉन्स्टिपेशनचा अनेक जणांना त्रास होतो. कारण तू मगाशीच म्हणालीस त्या पद्धतीने की पोटातच अनेक रोगांची निर्मिती ही होत असते. तर हे आपलं पोट साफ ठेवण्यासाठी कुठली योगासनं सुचवशील, काय सांगशील? या प्रश्नाकडे आपण जाऊयातच, पण मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला होता गायत्रीला की मनशांतीसाठी कुठले प्रकार आपल्याला महत्त्वाचे ठरतात, तर तिने ज्या पद्धतीने सांगितलं ती पद्धत सर्वांना जमेलच. आणखीन त्याच्यामध्ये योगासने काय उपयोगी ठरतात हे आपण पाहून घेऊयात. आपण जेव्हा व्यायामाला सुरुवात करतो तेव्हा आपल्या मेंदूमधून एंडॉर्फिन्स हे हार्मोन सेक्रेट होतात आणि याचाच मला मनशांतीच्या या प्रश्नाशी मला हे उत्तर जोडायचं आहे. ते काय म्हणते मी की जेव्हा आपण योगासने करतो किंवा कुठलाही व्यायाम प्रकार करतो तेव्हा हे जे हॉर्मोन सेक्रेट होतात हे असतात हॅपी हॉर्मोन्स. स्ट्रेस हॉर्मोन म्हणजे कॉर्टिसॉल आणि हॅपी हॉर्मोन्स म्हणजे एंडॉर्फिन्स. तर हे एंडॉर्फिन्स हॉर्मोन्स सेक्रेट झाल्याने आपला मूड लगेच चेंज होतो, आपण लगेच प्रसन्न होतो आणि हे आपण करून पाहू शकतो. तर अशी प्रसन्नता सर्वांकडे असावी, सर्वांचं मन हे प्रसन्न असावं यासाठी आपण व्यायामही केला पाहिजे आणि गायत्री म्हणते त्याप्रमाणे नामस्मरणाकडेही वळलं पाहिजे. मला वाटतं तुला आता मी एक प्रश्न विचारला होता की पोट स्वच्छ ठेवण्यासाठी तू काय योगासनं सांगशील, काय सांगशील याविषयी? मगाशीच मला वाटतं आपण सुरुवातीलाच बोलत होतो या प्रश्नावरती की पोटामध्ये जेव्हा हे अन्न साठतं तेव्हा ते, आता बघा बाहेर कुठलाही अन्न पदार्थ आपण ठेवला तर तो 7
किंवा 6-7 तासांपेक्षा पुढे टिकू शकत नाही, तो कुजतो. याचाच अर्थ जेव्हा पोटामधलं अन्न हे चांगल्या पद्धतीने पचलं जात नाही, तर याचाच अर्थ पोटामध्ये ते अन्न कुजतं. तर कुजल्यानंतर बाहेर कसा वास पसरतो सगळा कुजल्याचा, तसंच आपल्या पोटामध्येही हे जे कुजलेलं अन्न आहे त्याची जी घाण आहे ती रक्तामध्ये मिसळते. मगाशी सांगितल्याप्रमाणे रक्तवाहिन्या तर संपूर्ण शरीरात आहे, तर ही घाण रक्तामध्ये मिसळल्यामुळे रक्त अशुद्ध होतं आणि हे रक्त शरीरातल्या प्रत्येक भागापर्यंत पोचतं. ज्या ज्या भागामध्ये हे रक्त पोचणार तो भाग अशुद्ध करून हे रक्त येणार. म्हणून किडनीमध्ये गेलं तर किडनीचे इन्फेक्शन्स, पोटामध्ये गेलं पोटातल्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये, ओव्हरीजमध्ये गेलं की मगाशी सांगितलं मी खरं मला वाटतं या तर तक्रारी आहेच, पण याच्यावर उपाय काय सांगशील हे आम्हाला ऐकायचं आहे. तर पोट साफ होण्यासाठी आपण नित्यनियमित योगासने करू शकतो. तर या योगासनांमध्ये सगळ्यात महत्वाची 4 ते 5 योगासने मी सांगेन, ते म्हणजे पवनमुक्तासन. तर यामुळे गॅसेसचे त्रास आहेत ते दूर होतात. तर हे आसन सर्वांनी करायला पाहिजे. पुढचं आसन मी सजेस्ट करेन ते मंडूकासन. मंडूकासनामध्ये हे पहा, मुठी आहेत त्या आपण ओटीपोटावर ठेवतो आणि ओटीपोटामध्ये या मुठी पूर्ण घुसवल्यामुळे लार्ज इंटेस्टाईन, मोठ्या आतड्यांमध्ये साठलेली घाण किंवा मळ हा पुढे ढकलला जातो. तर असं मंडूकासन आपण गरम पाण्याचा 1 ग्लास, कोमट पाणी असं 1 ग्लास पिऊन मंडूकासन केल्याने पोट चांगल्या प्रकारे साफ होतं. मग हेच रिपीट करू शकतो आपण. 2-2 मिनिट मंडूकासन 3 किंवा 4 वेळा केल्याने पोट साफ होतं. पुढचं आसन अजून तिसरं मी सजेस्ट करेन ते धनुरासन. आपण धनुरासनही मगाशी पाहिलं, हे पूर्ण धनुरासन आहे. तर पूर्ण धनुरासन जे गायत्रीने केलंय तेच अर्ध धनुरासनही करता येतं, म्हणजे जिथे अँकल्सना पकडून आपण आपल्या क्षमतेनुसार पायवरती ताणू शकतो. तर यात सुद्धा पहा, सगळं वजन आहे ते पोटावरती आलेलं आहे. पोटावर आलंय म्हणजेच लार्ज इंटेस्टाईन वरती आलेला आहे आणि मळ हा पुढे ढकलला जातो. आणि ही आसनं आपण सकाळच्या वेळात आपली केली पाहिजे. तर त्याची वेळ काय सांगशील? सकाळच्या वेळेत म्हणजे पोट साफ होण्यासाठी आपण ही जी आसनं पाहतोय ना, 3 ते 4 योगासनेच सांगितली, पण ती इफेक्टिव्ह आहेत. खरं. तर ही इफेक्टिव्ह आसनं आणखीन इफेक्टिव्ह करण्यासाठी आपण जरा मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे कोमट पाणी पिऊन ही केली पाहिजेत. याचाच अर्थ पोट साफ करण्यासाठी योगासने तर सकाळी उठल्यानंतर करावीत, पण तसंच दिवसभरात कधीही केलं तरी चालेल. जर सकाळीच आपल्याला घाईत असू आपण, तर एक दिवसभरात कधीही आपण अर्धा ते पाऊण तास किंवा 1 तास व्यायामासाठी काढला तर त्या व्यायामाच्या शेड्यूलमध्ये ही 4 ते 5 योगासने आपण इन्क्लूड केली पाहिजे. नक्कीच. मला वाटतं तू म्हणालीस तसं की आज आपल्याला इतका वेळ नसतो आणि तू जी दाखवतेस आम्हाला सांगतेस ती 3 ते 4 सोपी आसनं आहेत आणि तेवढा वेळ आपण आपल्याला खरं तर दिलाच पाहिजे असं मला वाटतं. आणि खरं तर हा विषय इतका मोठा आहे की आपल्याला वेळ कमी पडतो याविषयी, पण तुम्ही खूप छान मार्गदर्शन करतायत आणि वेगवेगळी आसनं आम्हाला सांगताय. मला गायत्री तुझ्याकडे यायचं आहे की एक तुम्हाला दोघे नाही, जाता जाता मला असं विचारायचं आहे की तुम्ही दोघीही तरुण चांगले आहात आणि युवक आहात, तर सगळ्यांना संदेश द्यायचा असेल अगदी थोडक्यात की ह्याच्यात आपण करिअर कसं करू शकतो योग साधनेमध्ये, तर अगदी थोडक्यात काय सांगाल? गायत्री काय सांगशील? या क्षेत्रामध्ये आपण नक्कीच करिअर करू शकतो, कारण या क्षेत्रामध्ये कसं आहे की योग हे जे क्षेत्र आहे, ही जी संज्ञा आहे ती मगाशी म्हटल्याप्रमाणे मी व्यापक संज्ञा आहे. त्यामुळे याच्या मुळात जाऊन जर आपण नीट अभ्यास केला याचा आणि याची आवड जर आपल्याला निर्माण झाली तर या आसनांनी, प्राणायामामुळे आपल्या एकतर शारीरिक स्वास्थ्य तर आहेच, पण त्यासोबत आपल्या संपूर्ण शरीरात आपल्याबरोबरचा जो आत्मविश्वास आहे तो खूप प्रचंड प्रमाणात वाढतो असं नक्कीच मला वाटतं. आणि हेच श्रुतीलाही सांगायचं असेल. आता आपल्याला खरंच कार्यक्रमात वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे कुठेतरी थांबायला लागणार आहे, परंतु तुम्ही दोघीही वेळात वेळ काढून आलात आणि छान मार्गदर्शन आम्हाला केलं, त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. आणि आजचा हा भाग कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी तुम्ही वेगवेगळी माध्यमं वापरू शकता. www.facebook.com/dd सह्याद्री, फेसबुकवर सखी सह्याद्री @gmail.com हा आपला मेल ID आहे. www.youtube.com/dd सह्याद्री यूट्यूबवर देखील प्रतिक्रिया देता येतील आणि @dd सह्याद्री हे आपलं ट्विटर हँडल आहे. मला वाटतं आजचा हा विषय कसा वाटला हे जरूर कळवा. आपण भेटणार आहोत पुढच्या एका नवीन भागात वेगळ्या विषयासह. जाताना इतकंच सांगेन, समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवाभ्यसेत प्राज्ञो यथाशक्ती निरंतरम. योगा करा आणि आपलं स्वास्थ्य जपा. धन्यवाद.